हायड्रेशन हिरोज, ग्लो अँड ब्राईटनिंग, एक्सफोलिएशन अँड प्रोटेक्शन अँड हिलिंग, ह्या सगळ्या 4 कॅटेगरीमध्ये सगळ्या पद्धतीचे इन्ग्रेडियंट्स डिवाइड होतात. आता मार्केटमध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स आहेत, पण मग त्याला आपण डिवाइड कसं करायचं, कसं यूज करायचं, कशा पद्धतीने त्याला कधी कुठे प्रॉपर पद्धतीने त्याचा वापर व्हायला पाहिजे, ह्याची आपण आता एक सिरीज लॉन्च करणार आहोत. तर आज आपण बघणार आहोत हायड्रेशन हिरोज, ज्याच्यामध्ये आपण 7 इन्ग्रेडियंट बघणार आहोत. हॅलो, मी अपूर्वा केतन काणे, फाउंडर ऑफ अल्केमी सलोन अँड अकॅडमी. आज आपण बघणार आहोत हायड्रेशन हिरोज मध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा आणि ट्रेंडिंग इन्ग्रेडियंट, तो म्हणजे हायलोरॉनिक ऍसिड. बऱ्याच वेळा असं होतं की थंडीमध्ये आपण मॉइश्चरायझर अप्लाय करतो आणि थोड्या वेळाने परत आपली स्किन खूप जास्त ड्राय फील करते किंवा आपल्याला असं टाईट फील होतं. तर मग ह्याचा अर्थ असा आहे की तुमची स्किन एक्सेसिव्ह ड्राय म्हणण्यापेक्षा ती आतून डिहायड्रेटेड असते. तर त्याला बेस्ट कंटेंट काय आहे, तर तो आहे हायलोरॉनिक ऍसिड. हायलोरॉनिक ऍसिड हा तुमच्या स्किनच्या खूप डीपर लेअर पर्यंत सुंदर पद्धतीने पेनिट्रेट होतो आणि तुमच्या स्किनला डिहायड्रेट होण्यापासून वाचवतो. का तर हायलोरॉनिक ऍसिड हे एकदम लाईटवेट आहे, एकदम लाईट मॉलिक्युल्स असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे तो खूप सुंदर पद्धतीने स्किनच्या आतमध्ये डीपली पेनिट्रेट व्हायचं काम करतो. हायलोरॉनिक ऍसिड हे लाईटवेट तर आहेच, पण त्याचबरोबर नॉन स्टिकी आणि नॉन ग्रेसी पण आहे. आणि त्याच्यामुळे हायलोरॉनिक ऍसिड हा असा एक कंटेंट आहे जो सगळ्या स्किनला सुटेबल आहे. म्हणजेच काय, ड्राय, डल, डिहायड्रेटेड, ऍक्ने प्रोन स्किन असेल, इव्हन ऑइली स्किन असेल, तरी सुद्धा हायलोरॉनिक ऍसिड हे खूप सुंदर पद्धतीने काम करतं. आता ते वापरायचं कसं, तर तुम्ही हायलोरॉनिक ऍसिड हे स्लाइटली डॅम्प स्किन वरती वापरू शकता, जेणेकरून ते स्किनच्या आतमध्ये पेनिट्रेट व्हायला खूप सुंदर पद्धतीने हेल्प होते. आणि ते लावल्यानंतर फॉलोड बाय मॉइश्चरायझर टू सील युअर हायड्रेशन. इन सलोन ह्याचा यूज कसा असला पाहिजे, तर तुम्ही डल, टायर्ड आणि डिहायड्रेटेड स्किनला मस्ट यूज करायला पाहिजे, ते म्हणजे हायलोरॉनिक ऍसिड. इफ यू वॉन्ट हायड्रेट अँड ग्लास लाईक स्किन, डोंट स्किप युअर हायलोरॉनिक ऍसिड. नेक्स्ट एपिसोड मध्ये आपण जाणून घेणार आहोत सिरेमाइड्स एक्झॅक्टली काय असतात.